नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज तळणांमधलाच एक प्रकार आपण बघणार आहोत, तोच म्हणजे तिखट मिठाच्या पुऱ्या। अतिशय सोपी रेसिपी आहे, अजिबात कसलंही वाटण घातलेलं नाही, फक्त आपले लाल मसाले घालून ही पुरी छान पद्धतीने केलेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे। तर हे जे पीठ आहे ते 3 प्रकारचे आहेत। तर हे गव्हाचं पीठ मी घेतलंय, जे आपल्या घरामध्ये वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणामध्ये इथे 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने 1 वाटी भरून मी बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी फक्त मी तांदळाचं पीठ घेतलंय। तर तांदळाचं पीठ जे आहे ते फक्त छान अशा कुरकुरीत पुऱ्या व्हाव्या म्हणून मी घेतलेलं आहे। आता हे सगळं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी मसाले ॲड करून घेणार आहे। तर त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून जिरे आणि ओवा यांची पावडर घालून घेतली आहे। अगदी थोडंसं फक्त हिंग घालून घेतलं आहे। त्याचप्रमाणे 2 मोठे चमचे इथे तीळ घालून घेतले। आता यामध्ये ओवा आणि जिरे यांची पावडर मी घालून घेतलेली होती, पण तरीही सुद्धा पुरी खाताना छान दाताखाली ओवा येतो, तर त्याचा मस्त असा फ्लेवर येतो, म्हणून अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेतोय, तर इथे 2 चमचे मी मीठ घालून घेते। त्याच पद्धतीने छान असा वेगळा फ्लेवर यावा म्हणून मी थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती घालून घेते। तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल, पण मेथीने छान असा फ्लेवर येतो म्हणून इथे मी कसुरी मेथी घालून घेते। हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घेऊया। बनवायलाही अतिशय सोप्या आणि खायला खूप जास्त टेस्टी, प्रवासात अगदी महिनाभर टिकणाऱ्या या पुऱ्या आहेत। तर अशा प्रकारे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता पुऱ्यांना छान खुसखुशीतपणा यावा यासाठी इथे मी अर्धा वाटी तेल जे आहे ते गरम करून घेतलं होतं आणि अगदी कडकडीत गरम तेल यावर मी घालून घेतलंय आणि हे मिक्स करून घ्यायचं। तेल जे आहे ते अजिबात कमी जास्त करू नका। तेल जर जास्त झालं तर खूप जास्त खुसखुशीत आपली पुरी होईल, म्हणजे ती अगदी तुटूनच जाईल, आणि तेल जर कमी झालं तर खूप जास्त कडक पुऱ्या होतील। त्यामुळे जे मी प्रमाण सांगितलं फक्त अर्धा वाटी, तर अर्धा वाटीच आपल्याला इथे तेल छान गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर इथे पीठ जे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण अगदी थोडंसं पाणी घालून छान याचा गोळा मळून घेऊया। तर अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ जे आहे ते खूप सैल आपल्याला करायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपला पिठाचा गोळा जो आहे तो मळून झाला। इथे बघू शकता तुम्ही, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप सैलही नाही। तर अशा प्रकारे मी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित भिजू देऊ आणि त्यानंतर याच्या पुऱ्या करायला घेऊ। तर पीठ जे आहे ते व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, अतिशय छान असं मऊ झालेलं आहे। तर आता याचा पोळीसारखा एक उंडा काढून घेते। तर याला फक्त थोडंसं मी तेल लावून घेते आणि हे व्यवस्थित लाटून घेते। आता याला पीठ अजिबात लावायचं नाही, त्याचं कारण असं की पीठ जे आहे ते तळताना तेलामध्ये सुटलं जातं आणि तेल जे आहे ते खराब होतं किंवा अशा करपलेल्या पुऱ्या ज्या आहेत त्या लागतात। तर आपल्याला इथे तेलच वापरायचं आहे, पीठ वापरायचं नाही आहे। तर व्यवस्थित आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची, व्यवस्थित अशी अगदी पातळ लाटून घ्यायची। तर अशा प्रकारे पोलपाट भरून व्यवस्थित अशी छान पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर ज्याला कडा असतील त्या भांड्याने व्यवस्थित अशा पुऱ्या आपण बनवून घ्यायच्या। तुम्हाला जर छान गुबगुबीत अशी फुगलेली पुरी हवी असेल तर त्यासाठी सिंगल पीठ घेऊन त्याची पुरी बनवून घ्यायची, त्याची पुरी लाटून घ्यायची, म्हणजे त्या पुऱ्या ज्या आहेत त्या पुऱ्या मऊ आणि छान फुलून येतील। अशा प्रकारे पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या। अगदी इतक्या पातळ आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्या, इतक्या जाडीची आपली पुरी आहे। तर आता इथे मी तेल तापायला ठेवलं होतं। पुऱ्या मी व्यवस्थित सर्व पिठाच्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला दाखवलं अगदी त्याच जाडीच्या मी पुऱ्या केल्यात, काही पातळ लाटल्यात खूप आणि काही मध्यम लाटलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आता इथे तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि गॅस जो आहे मी तो पूर्णपणे कमी ठेवला आहे आणि आता आपण पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊया।
तर एकाच वेळी इथे मी 5 पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते. एका बॅचमध्ये 5 पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या. तर अशा प्रकारे छान अशा आपल्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत. मी काढून घेते. तर मी दुसऱ्या ज्या पुऱ्यांची बॅच जी आहे ती पण टाकून घेते. तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊया. पुऱ्या तळताना गॅस जो आहे तो मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा, अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे. तर याच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूनेही आपण पुऱ्या तळून घेऊया. तर आता ही दुसरी बॅच सुद्धा मी व्यवस्थित काढून घेते. अशा प्रकारे आता संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते मी. तर अशा प्रकारे संपूर्ण पिठाच्या ज्या पुऱ्या होत्या आपण बनवून घेतलेल्या त्या मी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे. इथे बघू शकता. तर आता आम्हाला थोड्याशा क्रिस्पी किंवा कडक अशा पुऱ्या हव्यात, त्यासाठी मी इथे पुऱ्या लाटतानाच खूप पातळ पीठ लाटलं होतं, म्हणून पुऱ्या छान अशा खुसखुशीत झाल्या आहे, अगदी मस्त कडक. इथे आवाज येत असेल तुम्हाला की अतिशय मस्त कुरकुरीत आणि कडक अशा पुऱ्या झाल्या. पण तेच जर तुम्ही पीठ थोडंसं जाड, पुरी जी आहे ती जाडसर ठेवली तर अशा पद्धतीने पुरी छान फुलते किंवा मऊ होते, ती कडक होत नाही. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही पुरी बनवू शकता. तर ही जी आहे हे थोडंसं पीठ जाड ठेवलं होतं, म्हणून ही पुरी जी आहे ती व्यवस्थित फुलून आलेली आहे आणि ती मऊही आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत ह्या सगळ्या क्रिस्पी आहेत. तर ह्या चहासोबत खायलाही अतिशय छान लागतात. रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप थँक्यू. तर अशा प्रकारे अतिशय खुसखुशीत अशा आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्या. इथे बघू शकता अतिशय क्रिस्पी झालेल्या आहेत, खूप मस्त. तर तुम्हाला जशी हवी आहे क्रिस्पी किंवा मऊ त्या पद्धतीने तुम्ही ही पुरी बनवू शकता. व्यवस्थित याची रेसिपी मी सांगितलेली आहे. तर नक्की तुम्ही